नमस्कार मित्रांनो, बातमी आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील। तर मित्रांनो, गेवराई तालुक्यात सोलार पंप योजनेत गैरप्रकार, पात्र शेतकऱ्यास लाभ देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी। सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, मागील कित्येक महिन्यांपासून सोलार पंप मिळवेत म्हणून ऑनलाईन अर्ज करून पैसे भरले तरी देखील शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जात नाहीत। अनेक शेतकऱ्यांच्या नावे आलेले सोलार पंप संबंधित कंपनीच्या एजंटने परस्पर इतर शेतकऱ्यांसोबत आर्थिक तडजोड करून लाभार्थ्यांना वितरित न करता दुसऱ्या शेतकऱ्यांना दिले आहेत, अशी तक्रार गेवराई तालुक्यातील शेकडो गावातील हजारो शेतकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्याकडे तोंडी स्वरूपात केली आणि गरजवंत शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्युत महावितरण अभियंते यांची भेट घेऊन त्यांना रीतसर निवेदन देऊन ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंप मिळवेत म्हणून ऑनलाईन अर्ज दाखल करून पैसे भरले त्या शेतकऱ्यांना तात्काळ सोलार पंप वितरित करण्यात यावेत, अन्यथा हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा देण्यात आला। सविस्तर वृत्त असे आहे की मागील 2 ते 3 महिन्यापूर्वी मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सिद्धकला, रोटोमॅक्स, EVI, JK, मेरा, शक्ती, टाटा या सोलार पंप वितरित करणाऱ्या कंपन्या निवडून पैसे भरले, परंतु संबंधित कंपनीच्या एजंट व डिस्ट्रीब्युटर यांनी ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंपसाठी पैसे भरले त्या शेतकऱ्यांना सोलार पंप न देता आर्थिक तडजोड करून इतर लोकांना सोलार पंप देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे। संबंधित सोलार पंप वितरित करणाऱ्या कंपनीच्या एजंट व डिस्ट्रीब्युटर यांची चौकशी करून त्यांना कठोर शासन करावे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंपसाठी पैसे भरले आणि सोलार पंप लवकर मिळेल या उद्देशाने रब्बी हंगामात पीक पेरा केला त्या शेतकऱ्यांना वेळेवर सोलार पंप न मिळाल्याने शेतकऱ्यांची पिके वाया गेली, त्या शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांनी नुकसान भरपाई देऊन तात्काळ सोलार पंप वितरित करावे, अन्यथा हजारो शेतकऱ्यासमवेत महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करू। या उपोषणादरम्यान उपोषणकर्त्याच्या आरोग्यास अथवा जीवितास काही धोका निर्माण झाला तर या सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असे विद्युत वितरण विभाग अधीक्षक अभियंता बीड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांनी दिला आहे। तर मित्रांनो, सोलार पंप योजनेत आपण पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे गैरप्रकार हे चालू आहे। शेतकऱ्यांनी पैसे भरून सुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर सोलार पंप हा दिला जात नाही। यामध्ये कंपन्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ही फसवणूक आणि अडवणूक ही केली जात आहे। तर मित्रांनो, हे होतं एक सोलारच्या बाबतीत आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण असं एक अपडेट। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।